नमस्कार मैत्रिणींनो, रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण चटपटीत अशी गावरान कैऱ्यांची चटणी बनवणार आहोत। मार्केटमध्ये सध्या छान कैऱ्या आलेल्या आहेत, तर यासाठी मी ह्या गावरान कैऱ्या आणलेल्या आहेत। तर आपण ह्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहे। वाटीभर लसूण, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, चवीनुसार मीठ आणि 7 ते 8 चपाटा लाल मिरच्या। ह्या कमी तिखट असतात। तुम्हाला जर तिखट घ्यायचे असेल तर त्या देखील तुम्ही घेऊ शकता। आणि मूठभर आपल्याला इथं कोथिंबीर लागणार आहे। अतिशय चविष्ट अशी आपली ही चटणी तयार होणार आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण या लाल मिरच्या आहे याला आपण भिजत घालणार आहोत। तर यासाठी आपल्याला उकळून पाणी घ्यायचं आहे। यासाठी उकळलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे। कडकडीत पाणी करून आपण या मिरच्यावर घालणार आहोत आणि ह्या मिरच्या आपण अर्धा तास अशाच झाकून ठेवणार आहोत, म्हणजे आपल्या ह्या लाल मिरच्या छान नरम होतात। आता आपल्याला हे कैरीचं हे देठ असतं ना, इथं चीक असतो, तर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि कैरी आपल्याला शिलून घ्यायची आहे। वरचे साल आपल्याला काढून टाकायचे आहे। कैरीचे छान बारीक काप करून घेणार आहोत आपण। अशा पद्धतीनं दोन्ही कैऱ्या आपल्याला शिलून घ्यायच्या आहे। कैरी मी छान शिलून घेतलेली आहे। आता आपल्याला ही कैरी बारीक पीसमध्ये कट करून घ्यायची आहे। आतमध्ये कोय असते, आपल्याला हा कोयीचा भाग काढून टाकायचा आहे। आणि तुमच्याकडे जर पाटा असेल तर तुम्ही शक्यतो ही पाट्यावर छान वाटून चटणी करू शकता। गावाकडे अशाच पद्धतीनं चटणी केल्या जाते, खूपच छान आणि टेस्टी होते आणि 8 ते 10 दिवस आरामशीर टिकते। अशा पद्धतीनं कैरी आपल्याला ही बारीक पीसमध्ये कट करून घ्यायची आहे। मी हे 2 कैरीचा गर असा काढून घेतलेला आहे। यामध्ये ही कोय निघालेली आहे, ही कोय आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे। ही कोय जर त्यात गेली तर आपल्याला ही चटणी तुरट लागू शकते। तर अशा पद्धतीनं कोय आपल्याला ही बाजूला करून घ्यायची आहे। चला तर आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया। 2 कैरीचा गर, चवीनुसार मीठ, लसूण, जिरं, मूठभर कोथिंबीर। प्रथम आपण हे एकदा फिरून घेणार आहोत आणि त्यानंतर लाल मिरच्या असतात त्या आपण फिरून घेणार आहोत। कैरीचा गर आपण हा मिक्सरमध्ये छान बारीक असा फिरून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण ही लाल मिरची घालून घेणार आहोत। यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं। चला तर आता आपण हे मिक्सरला छान वाटून घेऊया। आपली कैरीची चटणी ही तयार झालेली आहे। बघा, मस्त कलर आलेला आहे। चला तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला यावरती फोडणी करून घ्यायची आहे। प्रथम आपण ही सर्व चटणी बाउलमध्ये काढून घेऊ। कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान तापलं की यामध्ये आता आपल्याला मेथीचे दाणे घालून घ्यायचे आहे। इथे मी 1 ते 1.5 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे। मेथीची आपल्याला खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे। चला तर आता आपली ही मेथीची फोडणी तयार झालेली आहे। आपली मेथी दाण्याची छान अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे। चला आता आपण ही चटणीवर घालून घेऊया। आपल्याला ही तेल चाळणीने गाळून घ्यायचं आहे। वाव, मस्त झालेली आहे।
आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. आपल्याला यामध्ये मेथीच्या दाण्याची फोडणी करायची आहे, पण आपल्याला ते तेल गाळून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये मेथी घालायची नाही, फक्त त्याचा फ्लेवर आपल्याला पाहिजे आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही चटणी करून बघा, खूप छान होते. यावरती आता आपण मोहरीची फोडणी घालणार आहोत. चला तर आता आपली इकडं कढई तापलेली आहे. यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये मोहरी घालून घ्यायची आणि आपल्याला ही फोडणी देखील यामध्ये घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली आहे. चला आता आपण ही फोडणी यावर घालून घेऊया. तुम्ही नक्की करून बघा, खूपच चविष्ट अशी होते. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसते आणि जेवण देखील जात नाही. तर अशा पद्धतीची चटणी तुम्ही करून आणि सर्व पाहुणे कुणी आलेले असेल तर त्यांना देखील तुम्ही ही खायला देऊन बघा, त्यांना देखील खूप आवडेल. चला तर मग कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.